विराजमान आहेस. प्रत्येक वेळेला आमच्या गोष्टी तू ऐकतोस, मानतोस आणि त्या पद्धतीने आम्हाला देतोस आणि करतोस. ही अनुग्रह येशूच्या नावात सर्व आदर, महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन, आमेन, आमेन. बघा, आजचा जो रविवार आहे तो झावळ्यांचा रविवार म्हणून ओळखलेला आहे. आता या झावळ्यांचा रविवार म्हणजे काय, एकंदरीत आपल्याला ही कॉन्सेप्ट काही वेळेला माहिती नाही. सगळेजण करतात आणि सगळेजण म्हणतात, म्हणून देखील आपल्याला एवढंच ऐकून माहिती आहे की तो पाम संडे आहे आणि तो येतो प्रत्येक वेळेला, प्रत्येक वर्षी तो साजरा केला जातो काही चर्चेसमध्ये. आणि नेमकं काय डेफिनेशन आहे, यरुशलेममध्ये ज्या वेळेला येशू आला आणि त्यावेळेला त्या वल्लाळांचा सण होता आणि त्यावेळेला केलेला हा साजरा असणारा संडे जो रविवार, नेमकं त्यावेळेला काय झालं ते आपण थोडक्यात बघणार आहे वचनांच्या आधारे. तर बघा, ज्या वेळेला येशू 3.5 वर्ष त्यानं आपल्याला सेवा केलेली आहे आणि त्याची जी सेवा होती 3.5 वर्षाची, आणि ते करून झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता पृथ्वीवरचं काम आपलं झालेलं आहे आणि आता आपण कुठं जायचं आहे, पित्याकडे. त्याने किती वर्ष सेवा केली होती? 3.5 वर्ष. पृथ्वी तलावरती सगळं चिन्ह चमत्कार सगळ्या गोष्टी केल्या आणि आता सगळं पूर्ण झालं. त्याला असं वाटलं की आता आपली वेळ आलेली आहे ती पित्याकडे जाण्याची. आणि त्याआधी तो यरुशलेम या ठिकाणी जात असताना त्यानं काही त्या ठिकाणी चमत्कार केलेले आहेत. ते कुठले चमत्कार केले होते जरा माहिती आहे का कोणाला? एक चमत्कार केला होता यरुशलेमला जात असताना त्यानं, एक चांगला मोठा महान चमत्कार केला आणि त्यामुळे आणखीन तो फेमस झालेला आहे. आणखीन नगरामध्ये त्याचं नाव उंच झालं, आणखीन लोक यायला लागली जास्त त्याच्याकडे. लाजर जो होता तो किती दिवस होता कबरेमध्ये? किती दिवस? 4 दिवस कबरेमध्ये होता. त्यावेळेला येशूनं त्याला 4 दिवसात त्या कबरेमधून त्याला बाहेर काढलं आणि तो जो चिन्ह चमत्कार त्या ठिकाणी त्यानं त्या यरुशलेम या ठिकाणी जात असताना तो पहिला चमत्कार त्याने त्या ठिकाणी केला होता त्या ठिकाणी. आणि ते बघून त्या लोकांनी काय केलेलं आहे, त्याची आणखीन वाहवा केलेली आहे. आणि असा हा परमेश्वर आहे तर त्याचं अनेक ठिकाणी त्याचा गौरव केलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी अनेक लोक आली, इस्रायली लोक आली, अनेक नगरातून लोक आली. आज या ठिकाणी जर आपल्याला असं वाटलं की येशू आज इथे येणार आहे तर आपण एवढेच लोक येणार आहे काय? आणि कोण आपली प्रमुख पाहुणे आहेत त्यांना बोलवणार, चला चला येशू येणार आहे. आणि जी कोण आपल्या ओळखीची देवातली आहेत, देवाला जाणणारे आहेत, ते सगळ्यांना घेऊन आपण येणार. तसंच त्या ठिकाणी काही झालं होतं. तो जो संडे होता, जो पाम संडे म्हणजेच जो झावळ्यांचा रविवार होता, त्या ठिकाणी यरुशलेममध्ये जात असताना त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी झाली होती. आणि त्या गर्दीमध्ये जात असताना येशू असाच गेला नाही, तिथे त्याला कशा पद्धतीने घेण्यात आलं किंवा त्याचं स्वागत कसं केलं ते पण आपण काही वचनातून बघणार आहे. त्याचबरोबर बघा, येशूने अनेकांना चिन्ह चमत्कार केलेले आहेत. म्हणजेच कुठले, आपल्या बायबलमध्ये बघायला गेलो आपण, पांगळ्यांना त्यानं पाय दिलेले आहेत, तांदळ्यांना त्यानं डोळे दिलेले आहेत, ज्यांना बोलता येत नव्हतं, ज्यांना मूल होत नव्हतं, कुबड स्त्री जी होती तिला तिनं सरळ केलेल्या, अशा अनेक गोष्टी या बायबलमध्ये देवानं आपल्याला केलेल्या पाहायला मिळतात. तसंच आपण बघणार आहे, ज्या वेळेला येशू त्या यरुशलेम या ठिकाणी जात असताना त्याचे 2 शिष्य होते. त्या शिष्यांना त्यानं बोलवलं आणि एक काहीतरी आणायला सांगितलं होतं. काय आणायला सांगितलं होतं? जर सगळ्यांना बायबल वाचून माहिती असेल तर प्रत्येकानं सांगावं की काय आणायला सांगितलेलं. हा, गाढवाचं शेंगरू. हा, गाढवाचं शेंगरू घेऊन या म्हणून सांगितलं. एका घराच्या ठिकाणी जावा आणि तिथलं काय करा, गाढवाचं शेंगरू माझ्यासाठी घेऊन या. मग ते 2 जे होते त्याचे जे शिष्य ते म्हणाले, येशू असंच कसं काय आम्ही आणणार? ती लोक आम्हाला विचारतील की तुम्ही कुठे घेऊन चाललेला आहात. त्यावेळी त्यांना तुम्ही सांगा की आम्ही तुमचा आणून लगेच परत करतो. त्यावेळी ते घेऊन आलेले आहे. त्या शेंगरावरती त्याला बसवलं, येशूला पाणी टाकलेले आहेत, कपडे टाकलेले आहेत. आणि त्या येशू येणार आहे म्हटल्यानंतर खूप चांगलं त्या शेंगरूला त्यांनी केलं. गाढव हे कसं आहे, अतिशय नम्र असलेला प्राणी, त्याला काहीही काम सांगितलं तरी ते करते. गाढवावरती आपण त्याचा वापर कशासाठी करतो? ओझं वाहण्यासाठी, बरोबर. येशू हा इतका महान राजांचा राजा, तो हत्तीवरूनही जाऊ शकत होता, तो घोड्यावरूनही जाऊ शकत होता, तो रथावरूनही जाऊ शकत होता. पण असा येशू जो नम्र आणि लीन आहे, तसं लीनता आणि नम्रता आपल्यामध्ये आहे काय?
आज आपली लग्नाची वरात जरी काढायची असेल तर आपण काय करतोय, घोडे गाडी आणि रथ आणि त्याच्याबरोबर आणि दुसरं काय, डॉल्बी सिस्टीम, नाचायला आणि जी काही लोक असतील ती त्यांना आणि पैसे देऊन अशी वरात आपली महान मोठी निघते, लग्नाची छोटीशी वरात आपली असते ती. पण येशू येणार आहे, पण त्यानं एक असं नम्र असणारा प्राणी त्यानं निवडलं, गाढव जे नम्र आहे, आणि त्या नम्र प्राण्याला त्यांनी निवडलं आणि त्याच्यावरती बसून त्याची मिरवणूक अतिशय चांगल्या प्रकारे त्या यरुशलेमेकडे घेऊन जात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यावेळेस जात असताना त्यांनी अनेक कपडे टाकलेले आहेत, कुणी आनंदानं जी खजुराची झाडं आहेत त्याच्या फांद्या टाकून, आणि एक घोषणा केली. कुठली घोषणा केली? येशू येत असताना, येशू आता त्या गाढवाच्या शेकडीवरून येत आहे, त्यावेळी काय म्हणत होते लोक, काय घोषणा केली तिथील सगळ्या जमावाने? होसाना, होसाना, होसाना असं म्हणलेलं आहे. होसाना या शब्दाचं मिनिंग माहिती आहे आपल्याला, सगळेजण म्हणतात होसाना म्हणून आपणही म्हणत आहे होसाना. काय आहे नेमकं माहिती नाही, सगळे म्हणाले होसाना तर होसाना, हालेलुया तर हालेलुया, आमेन तर आमेन, हे शब्द आपण म्हणतो, पण नेमका याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. होसानाचं मिनिंग काय आहे? काय आहे मिनिंग? होसानाचा अर्थ काय आहे? प्रभूचा जो राजा आहे तो धन्यवादित असो. येणारा जो राजा येत आहे, प्रभूचा राजा, तो धन्यवादित असो, धन्यवादित असो असं म्हणलेलं आहे. मग तो राजा जर त्या ठिकाणी यरुशलेममध्ये येत असताना इतक्या मोठ्याने त्याचा गौरव करत आहेत लोक, धन्यवादित असो, हालेलुया, होसाना अशा घोषणा होत आहेत. परमेश्वर त्या ठिकाणी एका संडेला तो जात आहे. आज परमेश्वर आपल्या जीवनामध्ये रोज येत आहे. तो एका संडेला येत नाही, जो फक्त चर्चमध्येच येतोय, फक्त एका संडेला तो आपल्यामध्ये येतोय आणि एका संडेला फक्त आपल्याला भेटतोय असं नाही. आपल्या या जगिक जीवनामध्ये जिथं जिथं आपण जातोय तिथं तिथं परमेश्वर आपल्या सोबत आहे. त्यावेळेस तुम्ही त्याचं स्वागत करताय परमेश्वराचं? नाही करत आपण. आपण फक्त कधी करतो, काहीतरी आपल्याला पाहिजे असेल, काहीतरी अडचण आली असेल, काहीतरी अडचणी, काहीतरी म्हणजे खूप सारे लिस्ट आहे आपल्याकडे, काहीतरी नाही, सगळेच, हे नाही ते नाही ते नाही असं नाही तसं नाही, हे सगळ्या अडचणी आपण, आणि त्यावेळेला फक्त परमेश्वराचं आपण स्वागत करतो. आणि आपल्याला एकच माहित आहे की परमेश्वर चिन्ह चमत्कार करतो, आरोग्यातनं सोडवतो आणि आरोग्याच्या काय समस्यातनं त्यातनं बाहेर काढतो, आणि ते झालं की परत परमेश्वराला आपण पाठीमागे सोडतो. हेच रिअल लाईफ मध्ये पण आपल्या जगिक जीवनामध्ये पण चालू आहे. पण परमेश्वर त्या ठिकाणी त्या शेंगरूवरती बसून येत आहे, त्या लोकांना झालेला आनंद आज परमेश्वर आपल्याला रोज आणि रोज भेटत आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला त्याला हाक माराल त्या त्या वेळेला तो आपल्या सोबत आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच वेळेला बघा, परमेश्वर त्या मंदिरामध्ये गेला, त्या जे यरुशलेम जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये गेला. तो कशासाठी गेलेला आपल्याला म्हणजे काय, असं मंदिर आहे चला जाऊन येऊया. आपण कसं आता मंदिर वगैरे बघायला जातोय ना, चर्चेस बघायला गेलेलं आहे कधी? चर्चेस बघितल्यात सगळ्यांनी? एकच चर्च माहिती आहे आपलं, नेहरू नगरचं आहे की नाही, ते सोडून आपण दुसरीकडे कुठेही गेलेलो नाहीये. बाकीचे चर्चेस बघायला, मंदिर जे देवाचं पवित्र स्थान, आपण बघायला कधी गेलाय का? मग त्या ठिकाणी परमेश्वर त्या मंदिरामध्ये जात असताना ते मंदिर काय करायचं होतं त्याला तिथं जाऊन? त्या मंदिरात, यरुशलेम ज्या मंदिरामध्ये येशू जाणार होता तिथे जाऊन त्याला काय करायचं होतं? बसायचं होतं का आराम? लोक येणार आहेत त्यांना भेटायचं होतं का? काय करायचं होतं? काय करायचं होतं त्याला मंदिरात जाऊन? येशूला त्या मंदिरामध्ये जाऊन काय करायचं होतं? निवांत मेजवानी आहे, जेवण होतं, खायचं होतं का? वचन सांगायचं होतं, बरोबर? आणि काय करायचं होतं? ते यरुशलेम जे मंदिर होतं ते देवाला तिथं जाऊन ते साफ करायचं होतं. त्या मंदिरामध्ये काय गोष्टी चालू होत्या कोणाला माहितीये? मंदिरामध्ये काय काय चालू होतं? त्या येशूचा जो पिक्चर आहे बघा, क्लिप, व्हिडिओ, तो बघितला तर आपल्याला लक्षात येते. पूर्ण लोक त्या मंदिराला बाजार असं करून ठेवलं होतं त्यांनी. काही ठिकाणी बाजार लावला होता, काही ठिकाणी सराफीच्या पेढ्या होत्या, काही ठिकाणी कबुतर विकली जात होती, काही ठिकाणी म्हणजे पूर्ण ते मंदिर पूर्ण प्रकारे त्यांनी एक बाजार असं मांडून ठेवलं होतं. मग परमेश्वराला राग आलेला आहे त्या ठिकाणी, त्यानं ते मंदिराचं काय केलं होतं?
उलतापालत केली, त्याला राग आला, चिडला तो, आणि सगळं त्यानं उद्ध्वस्त केलेलं आपल्याला माहिती आहे की नाही, बघितलं की नाही आपण. तर त्या प्रकारेच तो म्हणत आहे, आज तुमचं जे शरीर काय आहे, आपलं पवित्र मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये जे हृदय आहे त्याच्यामध्ये तो आपला प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने आपल्यामध्ये राहतो. आणि जर तो आपल्यामध्ये आहे तर आपलं जे मंदिर आहे ते कसं असायला पाहिजे, त्या यरुशलेम सारखं का? ते मंदिर जसं होतं त्या लोकांनी काय केलं होतं, सगळा बाजार मांडून ठेवला होता, घाणेरड्या प्रकारे सगळं त्या मंदिराचे अस्ताव्यस्त केलं होतं, आणि ते बघून देवाला जसा राग आला तसाच आज परमेश्वराला देखील आपल्याकडे बघून राग येतो. जसा तो पवित्र आहे तसं तोही आपल्याला, तो म्हणत आहे तुमचं जे शरीर आहे ते पवित्र मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मी वास करणार आहे. आज जर तो आपल्यामध्ये येणार आहे तर आपलं देखील शरीर हे स्वच्छ, पवित्र आणि त्याच्यासारखं नम्र आणि लीन असणं गरजेचं आहे, बरोबर. मग आता आपण काय करतो, देव आपला चिन्ह चमत्कार करणार आहे, मग आपण फक्त आरोग्याच्या समस्या आहे, नातं तुटत आहे, मूल होत नाही, ये देवा आणि तेवढं कार्य कर, मग झालं मूल की परत विसरायचं, झाल्या गोष्टी की परत त्याला सोडायचं, आरोग्य मिळाले की परत त्याला सोडायचं, कारण येशू आपला चिन्ह चमत्कार करणार आहे. तेवढ्यापुरतच त्याला बोलवायचं आपल्या मंदिरात. परत झालं की परत, आणि सगळ्या भांडणांनी, शिव्यांनी, शापांनी ते मंदिर, जसं यरुशलेमचं मंदिर घाण केलं तसं आपण हे शरीर देखील घाण करतो. आज परमेश्वरानं खरंच हे वचन चांगलं मला सांगितलं की या ठिकाणी आज झवळ्यांचा रविवार आहे, तर तू हे वचन त्या ठिकाणी सांग. परमेश्वरानं आज मला दाखवून दिलं असेल कदाचित. आणि आपल्या ज्या काय आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत, आपल्या नोकरी लागत नाही की बोलवा परमेश्वरा. बरं, नोकरी लागली तरी आपण शांत बसत नाही, त्याच्यामध्ये आणि पगार वाढ पाहिजे, पगार वाढला तरी पोस्टिंग आणि परत परत वाढायला पाहिजे. ती चांगली नोकरी आहे ती पण नको, दिलेली असते कायच नसतं तरी देखील आणि पाहिजेच. मिळाली नोकरी की झालं विषय. कर्ज मिळत नाही म्हणून परत देवाला विनवण्या करायच्या, या बँकेत होईना काम, त्या बँकेत होईना काम, डॉक्युमेंट मिळू दे, हे मिळू दे, तो साहेब चांगला भेटू दे, ते मिळालं की परत त्याला विसरायचं, आणि ते कर्ज फेड म्हणून पण त्याला प्रार्थना करायची. काढले तर आपण, ते फेडायचंय आपणच, पण परमेश्वराला प्रार्थना करून 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 त्याला आणि परत संकटात टाकायचं. हे आणि प्रश्न आपण निर्माण करतो. त्याचबरोबर नातं जे आपण आपल्या तोंडाने जे बोलून बोलून ते नातं आपण तोडलेलं असतं, ते नातं जोड, परत जोड. ते बोलत नाही, बोलू देत, त्यांनी परत बोलायला चालू करू देत, पण त्यांनीच येऊ देत परत, आपण जाणार नाहीये. हा आपला एक ॲटिट्यूड. पण परमेश्वर आपला राजांचा राजा, तो आपल्यावर काय म्हणत आहे, आपल्या स्वतःवर तर प्रेम कराच, पण शेजाऱ्यांवरही प्रेम करा म्हणून परमेश्वरानं आपल्याला शिकवलेलं आहे. आज फक्त अशाच गोष्टींसाठी परमेश्वर आपल्याला आठवतो, आणि त्याची आठवण तेवढ्यापुरतीच आपल्याला येते, बाकीच्या गोष्टीला येत नाही. आनंद असला की आपण लगेच परमेश्वराला विसरतो. विसरून गेले मी परमेश्वराचा धन्यवाद मानायला काही वेळेला आपल्याला असं वाटतं, पण माफी मागून परत आपण आठवण आल्यावर त्याचा धन्यवाद तर करतच नाही. याही गोष्टी परमेश्वर त्या वेळेला त्या नोंद करून ठेवत आहे. दुसरी गोष्ट बघा, अनेक वेळेला परमेश्वरानं सांगितलेलं आहे की डोळ्याने जी काय आपली पापं होतात, डोळ्याने बघण्यानं पण पाप होतं आपलं. आपल्याला वाटतं आपण सुंदरच सगळं बघतोय, सुंदरच सगळं बोलतोय, सुंदरच सगळ्या गोष्टी करतोय, पण ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्याही गोष्टी आपण डोळ्याने पाप करत असतो, आणि त्या देवालाही मान्य आहेत, त्या माहिती आहेत, तर त्या वेळेला त्याची शिक्षा देखील तो आपल्याला करणारच आहे. अनेक वेळेला बघा, परमेश्वराचं इतकं छान त्यांनी स्वागत केलेलं आहे. परमेश्वर आपल्या लाईफमध्ये देखील प्रत्येक वेळेला येत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्या सोबत आहे. आणि चर्चेसमध्ये आपल्याला आता लगेच शिकवलं जातं, ज्या वेळेला परमेश्वराकडे तुम्ही येता आणि आपल्याला इथं शिकवलं जातं की बाबा पाप करू नका. वचनातलं सगळं तेच आहे. बायबलमध्ये आपल्याला जर उघडलं बायबल तर वचनं तीच सांगतात, हे करू नका, ते करू नका, अशा गोष्टी करू नका. 10 आज्ञा दिलेल्या आहेत, त्याला जोडूनच ज्या जैविक जीवनामध्ये जगत असताना ज्या आज्ञा आहेत तेच सगळं आहे की खोटं बोलू नका, चाड्या करू नका, लबाड्या करू नका, हेच आहे. आणि पाप करू नका म्हटलं की काही वेळेला इथं शिकवत असताना आपल्याला ते वाईट वाटायला चालू होतं. वचन आपण ऍक्सेप्ट करायला लगेच बघत नाही, काय सांगायला आता हे आणि कधीपासून करायचं, काही वेळेला वाईट वाटतं. पापाच्या विषयी आपल्याला शिकवायला लागलं की नको वाटतो येशू.
येशू फक्त आपल्याला चिन्ह, चमत्कार, चांगल्या गोष्टी करायला एवढ्यालाच फक्त पाहिजे असतो. मग आता प्रत्येक चर्चेसमध्ये जे पास्टर लोक, जी पाळक लोक आहेत, ते आपल्याला पाप करू नका, येशूने कसं पवित्रतेमध्ये जीवन जगलं तसंच तुम्ही जगा. त्यावेळेला त्याच्या अवतीभोवती जी कोण शेजारी पाजारी आहे ते लगेच येशूविषयी कटकार असणं. आज चर्चेसवर हल्ले होत आहेत. आता इराण आणि इराकमध्ये जे युद्ध होत आहे त्या ठिकाणीही काही पास्टर लोकांना, काही चर्चेसवरती हल्ले झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांनी काय शिक्षण देत आहेत? इथं आल्यानंतर आपल्याला काय शिकायला मिळतंय? चांगलं वागा, चांगलं बोला, चांगल्या गोष्टी करा, हेच आपल्याला शिकवलं जात आहे. दुसऱ्या काही गोष्टी शिकवल्यात का? हे फक्त इथंच शिकायला मिळते आपल्याला. बाकीच्या ठिकाणी जावा, खोटं बोलायचं कसं, लुबाडायचं कसं, मग मागणी मागायची कशी, त्या वर्गणीतनं आलेल्या पैशांचं काय करायचं, ते कशी पार्टी करायची आणि त्या पार्टी असं आपल्या इथं शिकवलं जातं का? आपल्या चर्चमध्ये, आपल्या बायबलमध्ये पास्टर लोक, पाळक लोक फक्त पापाविषयी, पाप करू नका आणि जरी झालं असेल तर त्याची क्षमा, पश्चाताप करून मागा, हेच आपल्याला इथं शिकवलं जातं. मग हे ऐकताना आपल्याला थोडंसं वाईट वाटतं. त्यावेळेला परमेश्वर नको वाटतो, त्यावेळेला येशू नको वाटतो. फक्त येशू चिन्ह, चमत्कार करायलाच पाहिजे. फक्त पापाचं शिक्षण द्यायला लागलं की, वचन द्यायला लागलं की आपल्याला एक्सेप्ट करताना थोडासा प्रॉब्लेम वाटतो. पण परमेश्वराने सांगितलेलं आहे की तो जो नील आणि नम्र होऊन त्या गाढवावरून बसून आला, घोड्यावरती, हत्तीवरती चांगली मिरवणूक करून तो येऊ शकत होता. राजांचा राजा आहे, त्याच्यामध्ये ती नम्रता, ती लीनता आहे, तशी तुमच्यामध्येही असणं गरजेचं आहे, असंही त्याला म्हणत आहे. वाजत गाजत त्याला नेलं असतं. चला मोठी सगळे भव्य दिव्य रथला सजवा तुम्ही आणि नाचत गात मला तिथे यरुशलेमीच्या मंदिरामध्ये न्या, असंही परमेश्वर म्हणू शकत होता. पण तो तसा गेले नाही. त्या ठिकाणी साध्या सभ्य माणसासारखा तो त्या ठिकाणी गेले. आजही आपल्याला परमेश्वर भेटला, आपण अनेक पापामध्ये होतो, पण परमेश्वरानं असं काय म्हटलं का, तू एवढ्या पापातली आहेस, किंवा तू असल्या छोट्या घरातली आहेस, तू या जातीतली आहेस, तू त्या जातीतली आहेस. आज लोक आपल्याला जैविक जीवनात करतात, काय करतात, हातात हात द्यायला सुद्धा आपल्याला काय वेळेला करतात. तुम्ही ह्या जातीचे आहे तर आपल्याला प्रत्येक वेळी ती ट्रीटमेंट असते. प्रत्येक ठिकाणी त्यांचा वेगळा ग्रुप असतोय, ओपनवाल्यांचा वेगळा, कास्टवाल्यांना वेगळं टाकलं जातं. त्यातले त्यात सगळीकडे टाकलं. परमेश्वरानं आपल्याला असं नाही केलं, तू ह्या जातीचा आहेस मगच माझ्याकडे ये, तू त्या जातीचा आहेस मगच माझ्याकडे ये. सगळ्या जातीच्या लोकांना त्यानं जवळ केलं आणि त्यातल्या त्यात पापी लोकांनाच त्यानं निवडलेलं आहे, जी पापात होती, जी मूर्ती पूजा करणारी होती. आपण सगळेच करत होतो आधी. आता परमेश्वर या ठिकाणी आहे, ते मान्यच करायला पाहिजे आपल्याला. आपण करतच होतो. मूर्ती पूजा केल्याशिवाय आपला दिवस पण जात नव्हता. त्याच्यात ते आपले उपवास होते. परमेश्वरासाठी जो आता आपण उपवास धरतो, तो उपवास खरोखर चांगल्या मनानं धरलेला आहे का, हे पण आपण तितकंच बघायला पाहिजे. धरलेला असतोय सकाळी, ते कधी एकदा संध्याकाळ होईल आणि कधी एकदा मी सोडेन आणि कधी एकदा खाईन, ह्या गोष्टी. पण परमेश्वरानं आपल्यावर जबरदस्ती केलेली नाहीये. आता 40-40 दिवसांचे उपवास सगळ्यांनी केलेले होते, काही जणांनी. पण परमेश्वराने कुठं म्हटले का तू करायलाच पाहिजेस. अंतःकरणातनं जर तुम्हाला वाटलंच की बाबा चला आपल्याला परमेश्वराकडून, पण आपण उपवास देखील ह्या गोष्टीसाठी करतो की देवा मला हे मिळायचं आहे, माझ्या मुलांना हे मिळू दे आणि मला हे पाहिजे, म्हणून मी 40 दिवसाचा उपवास करणार. तिथं पण आपली एक्सेप्टेशनच, तिथं पण देवाकडून मागणीच, त्याला सोडायचंच नाही. ठीक आहे, आपली त्याच्यावर श्रद्धा आहे, आपण श्रद्धेने केलाय का उपवास? नाही, देवाकडे मागण्यासाठीच केलेला आहे आणि करतो पण त्यानं कुठली जबरदस्ती केलेली नाही तुमच्याकडे. करच करायलाच पाहिजेस आणि तरच तू यायचं चर्चला आणि तरच तू बायबल वाचायचं आणि तरच तू या सगळ्या गोष्टी करायच्या. या गोष्टी त्यानं आपल्याला केलेल्या नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट बघा की परमेश्वर आपल्याला सांगत आहे, एक वचन आपण बघूया सुंदर असं, मत्तई शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 25 आणि 26 दोन वचन आपण बघूया. मत्तई शुभवर्तमान 23वा अध्याय 25-26. अहो शास्त्रानो, अहो पुरुषानो, दोघांनो तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटपाटी बांधून साफ करीता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी साफ आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून साफ होईल. हालेलुया.
पवित्र मंदिर यरुशलेमचं ते एकदम घाणेरड्या प्रकारचं त्यांनी केलं होतं. पण परमेश्वराने त्या ठिकाणी उलथापालथ केली, ते साफ केलं. ते एक काम त्यानं त्या ठिकाणी केलं. आणि आता वचन एक आलेलं आहे आपल्यामध्ये की आहो शास्त्र्यांनो, आहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. ताटवाटी म्हणजे घरातलं खाण्याचं ताट आणि वाटी नव्हे. ताट आणि वाटी म्हणजे भांडी घासायला आपल्याला ते छान काम जमते, आहे का नाही सुंदर ताटवाटी. आता तर काही मशीन वगैरे आलेले आहेत म्हणजे जपानला वगैरे, तिकडं त्या सगळ्या आहेत मशीन भांडी घासायच्या. ती भांडी घासणं ते प्रकार नव्हे. ताटवाटी म्हणजे आपलं शरीर, आपण ते बाहेरून साफ करतोय. आता बघा, एखादं खरकाटं ताट असेल त्याच्यामध्ये आपण जेवायला घेतोय का? नाही घेत. स्वच्छ करून छान पुसून आणि मग त्याच्यामध्ये छान सिस्टमॅटिक वाढून वाट्या वगैरे छान ठेवून मग जेवायला आपण घेतो. तो परमेश्वर जर आपल्या शरीरामध्ये अशा ढोंग्यानं किंवा अनेक भांडणानं किंवा शापानं भरलेल्या शरीरामध्ये तो येईल, खरकाट असलेलं जे शरीर जे असेल तर त्याच्यामध्ये तो येईल का? तो म्हणत आहे, ढोंग्यानं तुम्ही पहिला स्वतःला साफ करा, स्वतःला स्वच्छ करा. ताटवाटी सारखं फक्त बाहेरूनच आपण ताट आणि वाटी घासतोय का? आतूनही चकाचक छान सुंदर घासून वाळवून मग आपण मांडणीला ते मांडतो, कपाटामध्ये मांडतो, छान चकचकीत असं छान सुंदर घर करतो, साफसफाई करतो. तसंच परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही बाहेरून फक्त दाखवू नका. बाहेरून दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, असं दोन प्रकार आहे. दाखवायचं दात काय असतं? बाहेर गेले की आपण छान छान आहे, मी मस्त आहे, मी कोणाला शिव्या नाही देत, मी कोणाचं चाड्या पण नाही ऐकत, मी कोणाला काही बोलत पण नाही, मला काय ऐकू पण वाटत नाही. असं कोण आहे का? ऐकायला लई इंटरेस्ट असतो आपल्याला. आणि जरा तेल मीठ चटणी लावून तिसऱ्याला सांगायला तर फार इंटरेस्ट असतो. ते असतंय वेगळी गोष्ट, पण सांगताना पण वेगळ्या इंटेन्शननं. तसंच काही लोकांना आपण आपलं दुःख देखील सांगत असतो की ये इकडं बाई, मी ह्या दुःखात आहे. ती छान प्रकारे ती पण रडत रडत आपलं ऐकून घेते, ती पण डोळं पुसू लागते, राहू ती सोड, आता झालंय तर झालंय. आणि हे तुमचं सगळं पुस्तक वाचलेलं तिच्या समोरचं, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनातल्या खऱ्या खऱ्या तुम्ही एका अंतकरणानं एकाच्या शेजारच्या बाईला सांगताय. ती बाई दुसऱ्या ठिकाणी हसत हसत मोठ्यानं सांगत असते, तिचं असं झालं होतं आणि तिचं तसं झालं होतं आणि त्या प्रॉब्लेममध्ये ती आहे आणि बरं झालं का नाही, सांग किती छान झालंय, असं आपल्याला ती सांगत असते. त्यात आणि एक्स्ट्रा फिटिंग छान करून तेल मीठ चटणी अगदी झणझणीत तडका मारून आपल्यापर्यंत त्या गोष्टी येत असतात. म्हणून इतरांना कुणालाही काय सांगायचं असेल तर कितपत सांगायचं हे आपल्या आपल्या घरातली गोष्ट आपणच सगळ्यांना सांगायला जातोय. काही वेळेला आपल्याकडूनच त्या कळतात. शेजार पाजारांना आपल्या घरातलं आपणच काही वेळेला सांगतो, असं तिकडेही कुठं जाते आता सांगायला. पण ती तर रिपोर्टर असते मेन, आणि या सगळ्या सत्य घटनावर आधारित आत्ताच्या जग जीवनातला आहे. जे काही घरातले प्रॉब्लेम आहेत तिला सांगून आपले मिटणार आहेत काय? ती येणार आहेत मिटवायला तर कोण येणार आहे? ते आपल्यालाच निस्तरायचं आहे. मुलाबाळांचं प्रॉब्लेम आपल्यालाच निस्तरायचं आहे, घरातले प्रॉब्लेम आपल्यालाच करायचं आहे. पण जर आपणही नम्रतेनं, जसा परमेश्वर लीन आहे तसं आपण जर राहू, त्यावेळेला तेही प्रॉब्लेम आपले मिटणारच आहेत. आपणही भांड्याला भांडं लागलं की भांडण होतंयच. एकानं कुणीतरी कमीपणा घ्यायचा आहे हे देवानं शिकवलेलं आपल्याला प्रत्येक वेळेला. एखादा विस्तो असेल तर एखादं पाणी व्हायचं आहे हे परमेश्वराने शिकवलेलं आहे, पण आपण त्या गोष्टी करत नाही. म्हणूनच परमेश्वर म्हणत आहे की या ठिकाणी तुमची केवढी दुर्दशा होणार. ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. जुलूम म्हणजे काय? तर अनेकावरती आपण मुद्दामून आपल्या अंगात म्हणजे जरासं हे असतं, मुद्दामून कुणाला तरी त्रास द्यायचा, मुद्दामून काहीतरी म्हणायचं, मुद्दामूनच त्याची कळ काढायची आणि घरामध्ये भांडण करायचं, रुसूनच बसायचं उगाचच. परमेश्वर अशा मंदिरामध्ये येणार आहे का? आज पवित्र स्थान तुमचं घर आहे, पवित्र मंदिर तुमचं आहे, छोटा असू दे. परमेश्वर म्हणत नाही तुझी छोटीशी झोपडी आहे, कसलं तरी गळकं सळकं घर आहे तुझं, मी कशाला येऊ त्याच्यात, असं नाही म्हणत आहे परमेश्वर. तो कुठेही त्याचं नाव घ्या, तो तिथं हजर आहे. तो पवित्र आत्म्यानं हजर आहे, तो आपल्याला दिसत नाही. माणसासारखा तू येऊन आपल्याला बोलणार नाहीये. तो प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आत्ताही या ठिकाणी बसलाय, फक्त आपल्याला दिसत नाही.
तो जिवंत परमेश्वर आहे, त्याला सगळं ऐकू येते, कान, सगळ्या गोष्टी आहेत. अनेक गोष्टी आता बघितल्या, आजमावल्या आपण. त्याच्या आधी जे पाप करत होतो, त्या दगडाच्या मूर्तीसमोर आपण बसून बसून मोठ्या मोठ्याने काय काय म्हणत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो, पण काहीच त्याचं होत नव्हतं, काहीच नाही. हे अनुभव आपल्याला पण आहेत. सगळं जग करत होतो म्हणून आपणही करत होतो. ज्यावेळेला प्रभू येशू आपल्यामध्ये आला, फक्त एक प्रार्थना केली, थोडा वेळ लागतो, पण परमेश्वर त्याची उत्तर आपल्याला देतो. कुठल्या ना कुठल्या मार्फत ती मदत होत असते आपल्याला. बघा, पैशाचे प्रॉब्लेम आले, काहीतरी प्रार्थना केली, कोण तर आणून त्यावेळेला आपलं देणारे कोण आहे ते आठवून परत आणून दिलेलं असते आपल्याला. काय घरात संपलेलं असतं, त्यावेळेला इकडून तिकडून त्या भरलेल्या गोष्टी सगळ्या असतात. हे प्रत्येक वेळेचा अनुभवाचे बोल आहेत, प्रत्येकाच्या ह्या साक्षी घडलेल्या आहेत. फक्त एवढंच की इथं येऊन आपण कधी त्या सांगत नाही, तर तेही चुकीचं आहे परमेश्वराच्या दृष्टीनं. त्या येऊन इथं तुम्ही सांगा, तोडकी मोडकी कशीही तुमची साक्ष असू दे. परमेश्वर म्हणत आहे, माझी मोठीच अशी मी महान केलेली साक्ष तुम्ही सांगा असं म्हणत नाही. आज आता आठवड्याभरामध्ये काहीच साक्ष घडत नाहीत का कुणाच्या जीवनात? घडतात की नाही? इतरांच्या पेक्षा आपल्याला छान सुंदर डोळे, पाय, हात सगळं दिलंय. आज लोक काही बेडवरती आहेत, त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, पॅरेलिस हे त्यांच्या शापामध्ये ते पडलेले. सगळं ते ऑन बेड करत आहेत सगळेजण. पण परमेश्वराने किती छान ठेवलंय. मलाच या ठिकाणी सांगावं असं वाटतंय एक उदाहरण, जे आता इथेच आत्या आहे, त्या प्रभूमध्ये नाही आहेत आमच्या. त्यांची एवढी कंडिशन झालेली आहे. आधी सगळं जे काय केलं होतं, प्रत्येकाला शिव्या, काही शाप दिलेली, काही गोष्टी आहेत, ते सगळ्यांचं घेतलेलं सगळं आज ते ऑन बेड आहे. त्यांना ना उठता येतंय, ना बसता येतंय, नाही काहीच नाही. ना आम्ही प्रार्थना केली की प्रभू परमेश्वर त्या जसं पण त्यांना ठेवलंयस पण व्यवस्थित त्यांना आज उठायला येत नाही.